हा जो शेंडा दिसतोय तुम्हाला, मला तिथं जायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. आज मी व्हिडिओची सुरुवात करत आहे अस्तंबा आणि नकट्यादेव इथून. सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर अस्तंबा हे सगळ्यांना माहिती आहे, पण नकट्यादेव हे ठिकाण ऐकले का? खूप कमी लोकांनी ते ऐकलं असेल. आणि इथल्या निसर्गाची सुंदरता कशी आहे हे दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला थोडीफार आयडिया होती की असं काहीतरी ठिकाण आहे, पण इथं आल्यानंतर जे सीन, जे दृश्य मला दिसतंय ना, ते कोणत्या शब्दात व्यक्त करू हे मला समजत नाही. खूप उंचावरती आहे आणि इथल्या डोंगरांच्या छातीत जो गर्व, जी उंची दिसते ना, ती अनबिटेबल यार. हा सातपुड्याचा असा व्ह्यू पॉईंट आहे ना, जो खूप कमी लोकांनी बघितलेला असेल. जे स्थानिक लोक आहे ते तर इथे येतातच, पण मात्र बाकीच्या लोकांना हे एवढं नाही माहिती. ही शेती बघा, खूप सुंदर सीन आहे यार इथलं. आणि ह्या सीनला कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करू ते मला समजत नाही. इथं रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत आणि असे व्ह्यू पॉईंट पण आहे, पण इथं आल्यानंतर जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न नका करू, कारण इथून गेलं मग विचारच करू नका. तुम्हाला त्या पॉईंटला घेऊन चालतो आणि तिथून कसं सीन दिसतं ना ते तुम्हाला दाखवतो. चला. दुपारचे 2 वाजता आहेत, तरीही बरीच थंडी इथं लागते, म्हणून टोपी घालूनच ठेवली आहे, कारण ही खूप उंचावरती आहे. मनुष्य खूप गर्विष्ठ आहे. प्रत्येक लहान लहान गोष्टीचा गर्व करतो, पण अस्सल गर्व कसा असतो ना, ते हे बघून कळतं. इतके उंच डोंगर, त्या डोंगरांची उंची जणू काही त्या आकाशाला भिडत आहेत. आणि ह्या गोष्टी इतक्या सुंदर अनुभव देतात ना, जे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. सगळ्यात पहिले मला सांगा, हा व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा यार. तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो आम्ही. ह्या व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ॲक्च्युली दुपारची वेळ आहे आणि त्यामुळे सूर्य पूर्ण तीव्रतेवरती त्याच्या उंच आहेत, म्हणून थोडंसं काळोख आपल्याला दिसतो. सकाळी हे खूप सुंदर दिसलं असतं. आणि ती खोलदरी बघा इथली. ह्या ठिकाणाचं नाव नकट्यादेव आहे. अस्तंब्याच्या खूप जवळ आहे. आपण पूर्ण तो डोंगर क्रॉस करून आलोय बघा. जो रस्ता दिसतोय तुम्हाला, तो डोंगर क्रॉस करून या ठिकाणी आलोय. आणि इथं आल्यानंतर जे सीन दिसतं यार, सुपर. तो उंच कडा बघा इथून दिसतोय. जर कधी त्या कड्यावरती तुम्हाला घेऊन गेलो, मग व्हिडिओला लाईक कराल. जर कधी तुम्हाला त्या कड्यावरती घेऊन गेलो तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. चला. इतक्या सुंदर ठिकाणाला सोडण्याचं मन होत नाही. बरंच आम्ही 1-1.5 तास इथं स्पेंड केला, पण इथं थंडी खूप जास्त आहे बरं का. आणि इथून पुढे जातो. पुढचं सीन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. भेटतो पुढे. नकट्यादेवपासून थोडंसं पुढे आलो आहे आणि असा काहीतरी रस्ता आपल्याला पाहायला भेटतो. रस्ता इथं खराब आहे, कारण सध्या तरी हा रस्ता कमर्शियल नाही, कमर्शियल यूजसाठी नाही आहे, कारण रस्त्याचं कामच पूर्ण झालं त्याच्यामुळे. आणि इथलं निसर्ग ओसाड पडलेला आहे पूर्ण. त्या ठिकाणापासून 1 किलोमीटर पुढे आलो आहे. थोडंसं वरती जातो आणि तिथून तुम्हाला सीन दाखवतो, खालचे डोंगर कसे दिसतात ते. तो इथेच ऑलरेडी चढायला लागला आहे. इथून दिसणारा सीन तुम्ही बघा. इतके उंच डोंगर, किती थरारक वाटतात ते. आणि इथं येऊन सातपुड्याची जर परिभाषा केली ना, तर ती अशी राहील: गर्व, गर्व आणि फक्त गर्व. इतका उंच तो सातपुडा. खोलदरी, सह्याद्रीच्या उंच रांगा, खोलदऱ्या, उंच पर्वत बघितलेत
पण सातपुड्यामध्येही असेच काहीतरी ठिकाणं आहेत, पण ते खूप हिडन असतात, लोकांना ते नाही माहिती. आणि असेच ठिकाण दाखवण्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. तर व्हिडिओ कसा वाटत आहे लाईक करा यार व्हिडिओला. तुम्ही बघू शकतात इथं चारी साईडला डोंगर आहे. आम्ही प्रत्येक एक डोंगर कव्हर करतोय. त्यापैकी हा दुसरा डोंगर बघा आणि त्याची खाई बघा तुम्ही. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं त्याची सुंदरता बघा तुम्ही. आता मी काय म्हणतो, इथं आलंच आहे ना, तर तुम्हाला थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवतो. ते जे दिसतंय तुम्हाला ते बघा, ते तिथं घेऊन चालतो तुम्हाला. तिथून कसं सीन दिसतं ना ते पण तुम्हाला दाखवतो. चढायची सुरुवात तिथून केली होती आणि त्या तिथं जातोय बघा. कॅमेरामध्ये इतका नाही दिसत, पण चढाव चांगलाच आहे. 5 मिनिटाचा कठीण चढाव चढल्यानंतर आमची हालत झाली आहे खराब. सांगितेश, खूपच तुम्हाला असं वाटतं कॅमेरामध्ये जस्टिस होत नाही. खूप छातीवरचं चढाव आहे. चला तुम्ही आमच्यासोबत. हा जो शेंडा तुम्हाला दिसून राहिला आहे, हे चढणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेफ रूट शोधावा लागेल. तर मला असं वाटतं की इथून आडवं चढावं आणि सरळ चढणं थोडं रिस्की राहील. बघा तुम्ही आम्ही किती उंचावर आलेलो आहोत. अजून 100 फूट बाकी. हा जो शेंडा दिसतोय तुम्हाला, आम्हाला तिथं जायचं आहे. पण सध्या आम्ही पायथ्याशी आहे आणि इथून जे सीन दिसला ना ते तुम्हाला दाखवतो. हे सीन बघा, सातपुडा किती उंच आहे. इथून त्याची अस्सल जाणीव होते यार. आणि ते बघा तिकडचं, असं वाटलं की तो डोंगर कोणीतरी सेपरेट काढून ठेवला आहे. आणि पूर्ण बंजर असलेली जमीन. इथले झाडं बघा, झाडांनी रस्ता रपला गेलेला आहे. पण एक चांगलं असतं की आपल्याला सपोर्ट होऊन जातो. आता आपण ॲक्च्युली आपल्या फायनल डेस्टिनेशनवर जाणार आहे. तिथून कसं सीन दिसतं ते दाखवतो तुम्हाला. एक सरप्राइझिंग व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. तो व्ह्यू बघण्यासाठी रेडी राहा. बघायचा, चला. काही वेळापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो ना की मी तुम्हाला त्या डोंगरावरती घेऊन चालतो असं. हे तेच ठिकाण आहे. आणि इथून जे सीन दिसतं जबरदस्त. शब्दात मी नाही एक्सप्रेस करू शकत माझ्या फिलिंग्स, माझे इमोशन्स. आणि इथं येऊन असं वाटतं की आपण खरंच सातपुड्याच्या छतावरती आहे. सातपुड्याचं माउंट एव्हरेस्ट आहे. ॲक्च्युली ही जी पर्वतरांग आहे ना, ही सातपुड्याची सगळ्यात उंच पर्वतरांग आहे. कारण इथून अस्तंबा जवळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोड्या वेळापूर्वी ज्या क्लिप्स बघितल्यात ना, त्या क्लिप्स इथून घेतल्या होत्या. ते दिसतंय तुम्हाला, ते बघा. ते आम्ही तिथं होतो आणि तिथून तिथला सीन अलग आहे. इथून तुम्हाला थोडा तो अस्तंबा दिसतोय बघा. सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर अस्तंबा. दिवाळीच्या टायमाला तिथं यात्रा असते आणि प्रचंड लोक तिथे येत असतात. आम्ही अशा ठिकाणी आहे ना की आमच्या पूर्वेला अस्तंबा आहे, सातपुड्याचं सगळ्यात उंच शिखर, आणि पश्चिमेला जबरदस्त अशी दरी आणि ते सातपुड्याची उंच पर्वतरांग बघा. प्रवासाची सुरुवात आम्ही तिथून केली होती. तो जो रस्ता तुम्हाला दिसत असेल तिथून केली होती आणि तिथून इथपर्यंत आलो आणि ह्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो आहे. जेव्हा आपण ह्या ठिकाणाच्या दक्षिणेकडे येतो तेव्हा आपल्याला एक घाट पाहायला भेटतो आणि हा नुकताच नवीन तयार होणारा घाट आहे. हा बघा, हा इथून तुम्हाला दिसतोय. हा घाट बनला ना की कनेक्टिव्हिटी चांगली राहील अस्तंबा येणाऱ्या लोकांसाठी. पण जबरदस्त घाट आहे. ह्याला बनायला अद्याप तरी वेळ आहे. रस्ता खूप कच्चा आहे आणि आम्ही हाच घाट क्रॉस करून थेट त्या ठिकाणी जाणार आहे. जेवढा अभिमान सह्याद्रीचा वाटतो ना, तेवढाच गर्व
या सातपुड्याचा वाटतो. 4 ते 5 महिन्यांपासून आम्ही सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे आणि त्यातले व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. तर प्रत्येक ठिकाणी वेगळा आणि खूप सुंदर अनुभव असतो. आजचा देखील असाच अनुभव होता आणि खूप चांगलं वाटलं इथं येऊन. नवीन जागा आहे खास करून आमच्यासाठी आणि ह्या जाग्यांचा जो अनुभव आहे, आमचे इमोशन्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.